षटकांमध्ये त्यांना स्ट्राईक आली नाही, अन्यथा त्यांनी मॅचचं पार्ट बदललं असतं. तर चला, प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच चला स्वाती मॅम ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. आणि काकांचीच मुलगी आहे का? वा वा, पप्पांच्याच हस्ते मॅन ऑफ द मॅच. ये होईना बात, वडिलांचा आशीर्वाद. हा, ते मध्यंतरी एक गाणं आलतं ना, पप्पाने गणपती आणलाय. आता मुलगी म्हणेल पप्पा मी आता मॅन ऑफ द प्लेअर ऑफ द मॅच आणलाय. चला पुढच्या मॅच कडे वळतो आणि तिथे आपण वळतोय पुन्हा एकदा आतिश नरवाल सरांकडे. ओ टू कॉम्बॉक्स, धन्यवाद. हॅलो. नाही, मॅच चांगली होती, परंतु बघा दोन्ही टीम पैकी कुठले तरी एक खेळाडू जे कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसले होते त्यांची बॅग इथे राहिली आहे. मॅच सुरू करता येणार नाही सर, 2 मिनिटं. बॅटिंग टीम, बॉलिंग टीम, इथे प्लेअर पाहिजेत. भाग्यश्री. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. हटप्पा सुरेख. डॉट बॉल. दिव्य शांती रेसिडेन्सी टीमची बॅटिंग. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आणि चौथा देखील चेंडू पायावरती. बघा शिल्पा पाटील आणि श्रुती पांडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. भाग्यश्री विचारे बॉलिंग मार्क वरती. इथे जमिनी समांतर फटका. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षिका तिथे तैनात. सिंगल वरती बॅटरला थांबवतील. चार धावा धफलकावरती पहिल्या 5 चेंडूंमध्ये. हा फटका चांगला आहे. हा प्रहार लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षिका तिथे ज्या प्रयत्न करतायत त्या प्रयत्नामध्ये त्यांना सफलता मिळाली नाही, यश मिळालं नाही. ते चेंडू सीमा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाफलकावरती 8. केतकी येतील बॉलिंग मार्क वरती. 1 ओव्हर 8. चला आता कॉमेंट्रीच्या आसपासचे आवाज थोडेसे आपण कमी करू. मॅच सुरू आहे, कॉमेंट्री मध्ये तो सर्व आवाज जाईल आणि तिथे थँक्यू. शिल्पा पाटील स्ट्राईक एंड वरती. पहिला चेंडू इथे डॉट आपण पाहिला. इथे सिंगल आली आहे. आणि इथे क्लीन बोल्ड. विकेटचं पतन. 9 धाव वरती पहिल्या बॅटर. इथे बाद होता. चला चला पटपट, अरे कोणीतरी यायचंय. सगळेजण एकमेकांना सांगतायत तू मी तू मी तू मी.
आता नाही नाही, किटवरती खेळायचं, किटवरती खेळायचं प्लीज. हा नियम सर्वांसाठी समान आहे, कारण समजलं पाहिजे ना खेळाडूचं नाव काय, त्यांच्या जर्सीवरती त्यांचा साहजिकच लकी नंबर असावा, परंतु पूर्ण किटमध्ये प्रत्येक प्लेअर बघायला पण आणि दिसायला पण छान वाटतं. पहिल्या 9 चेंडूमध्ये 9 धावा, 1 विकेट. डॉट बॉल. इथे देखील बॅटच्या तिकडे विकेट किपर. हो हो, चांगली कामगिरी तिथे यष्टांच्या पाठीमागे. विकेट किपर आणि बॅटर मध्ये चकमक होती. हा फटका चांगला खेळलाय लॉंगॉनला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत, सिंगल आली आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि धाफलकावरती 10, फक्त 2 धावा आल्यात. ओनली 2 रन्स इन दिस ओव्हर. बॉलिंग मार्क वरती येतील मेघा. फटका चांगला आहे, जमिनी समांतर. लॉंगॉनला तिथे खेळाडू तैनात आहेत. 11 धावा धाफलकावरती, एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू इथे डॉट. व्हाईट बॉल. अवंतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होती. 12 धावा धाफलकावरती आहेत. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.2. हा फटका चांगला खेळलाय, गॅप तिथे शोधण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये बघा गडबड झाली आणि दुसरा जायचा प्रयत्न निघाला बॅटर देखील. हा रिस्की क्षण आहे दोन्ही बॅटरसाठी, परंतु पोहोचला नॉन स्ट्राईक एंडला तिथे नेहा. शिल्पा यांचं देखील कौतुक आहे, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर फलंदाजांची तिथे आपण पाहिली. 14 धावा धाफलकावरती, 14 रन्स. जशी जशी स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वळत चालली आहे, आता दिवस साहजिकच कमी उरलेत, परंतु रंगत वाढती आहे प्रत्येक मॅचमध्ये. कोणालाही ते हार मंजूर नाहीये, प्रत्येक जण जिंकायला आला. ओ इथे मात्र व्हाईट बॉल. अरे खेळू द्या, खेळू द्या, खेळू द्या त्यांना, खेळू द्या, खेळू द्या. आपके भागो भागो के चक्कर में वो उधर आउट हो जाएंगे, फिर बाद में बोलोगे हमने नहीं कहा. थांबा थांबा, गडबड करू नका. बघा 1 मिनिट मॅडम, ऐका ऐका, थांबा ना. तिथे पंच आहेत, त्यांना विचारून तुम्ही जाऊ शकताय. अरे पण अंपायरने सांगितलं तर पाहिजे घ्या म्हणून, हे डायरेक्ट चाललेत. अरे उनको बैट चेंज करना है, लेकिन उन्होंने भी तो अंपायर को पूछना चाहिए. यस. आता ती बॅट जी चेंज केली ना, त्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे, नाहीतर नंतर ती बॅट कोणी घेणार नाही. यांना कोणीतरी धरून ठेवा, हे सर्वांनाच पळवायचं का म्हणतात. भागो. ओके ओके. इथे चांगले विकेट किपिंग. 3 षटकांचा खेळ संपला, 6च्या सरासरीने धाफलकावरती 18. बघा आपल्या आता मेन्सच्या देखील मॅचेस होत आहेत तिथे, त्या टीममध्ये देखील तुमची पळापळ झाली आहे, मान्य आहे. त्यांना आरामशीर खेळू द्या. केतकी 1 षटक ऑलरेडी टाकलं, 2 धावा देऊन 1 विकेट त्यांच्या नावी आहे. इम्प्रेस केलंय त्या षटकामध्ये, बॉलिंगमध्ये प्रभावित केलंय. 4थं षटक नक्की त्या टाकतात, वैयक्तिक दुसरं. इथे संपर्क नाही. मॅच लो स्कोरिंग होईल असं वाटतंय, दाट शक्यता आहे, कारण बॅटर्सकडून जर का प्रहार नाही झाले तर मात्र तिथे गोलंदाज डेफिनेटली हवी होतील. प्रेशराइज सिच्युएशन तिथे क्रिएट होईल.
हा चेंडू सोडण्यासारखा नव्हता. प्रहार करणं गरजेचं. बघा डोक्यावरती हात ठेवून चालणार नाही. फटके द्यावे लागते चेंडूला. लेग बाईसच्या स्वरूपातील सिंगल. 19 धावा धाफलकावरती. यस, लेग बाईच्या स्वरूपातील ही देखील धाव आहे. आतापर्यंत 22 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलेत. आणि सर आपण जवळपास मला वाटतं 50-60 वेळा तर भागोभागच बोललेत. यस, पाहिजे तेवढं देखील. ओ हो, हे घ्या. अब गेंद सीमा रेखा के बाहेर भागेगी. 4 धावा आल्या. चौकार 24. शेवटचा बॉल या षटकातील. आत्तापर्यंतचं कॅल्क्युलेशन जर पाहिलं पहिल्या इनिंगचं तर रन बॉल आहेत बघा. 23 बॉल 24 झालेत. शेवटचा बॉल आपण या षटकातील पाहणार आहोत. शिल्पा पाटील प्रयत्न करत असताना पाहायला मिळाला. इथे संपर्क नाही. चेंडू डॉट. 24 चेंडू टाकले त्यांनी. 24च धावा बनवलेत. अजून 2 षटकं जे येणार आहेत. 12 बॉल येणार आहेत. पाहूया इथून पुढची रणनीती काय. बॉलिंग मार्कवरती डिस्कशन होतं. चर्चा होती की कोण आहे. चला पटपट्या बोला सर. हां, कोण आहे बॉलिंग मार्कवरती. कोणीतरी यावं लागेल. 2 षटकं राहिली आहेत. पूजा. बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन आयोजित BBSM बानेर बालेवाडी सूज म्हाळुंगे गावातील सोसायटी अंतर्गत क्रिकेटचा दगदगता थरार आपण पाहतो. स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर भाऊ चांदेरे. प्रत्येक पर्वामध्ये नक्कीच प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंची सोसायटी मेंबर्सची जी खेळण्याची इच्छा किंवा जी मागणी असते त्या या वर्षी देखील पूर्ण होतात. पुढच्या वर्षी देखील पूर्ण होतील. 25 धावा धाफलकावरती. शेवटचे 10 बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल. हो, तिथे येण्याचा प्रयत्न केला. हातामध्ये बॉल परंतु निसटला. चौकाराच्या मदतीने धाफलकावरती आपण पाहतोय धावा आहेत 29. मिसफील्ड महागात पडू शकतात. लक्ष ठेवा. वाईट बॉल. 30. हा फटका चांगला आहे परंतु बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. मागील मॅच मध्ये अशाच प्रकारे कॉटन बॉल होती. इथे देखील संधी होती. संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. एक गोष्ट मी नोटीस केली. जेव्हा जेव्हा इथे 6 आणि 4 चा आवाज गेला ना तिथे बॉल डॉट झालेत. हे घ्या. आता विकेट देखील चांगली स्टंपिंग. विकेट कीपर नेम तेजस्विनी. प्रियंका मानवटकर देखील आहेत टीम मध्ये. पाच षटकांचा खेळ संपला धाफलकावरती. दिव्य शांती रेसिडेन्सी वुमेन टीमच्या 31. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 6 बॉल. सर थोड़ा देर और आप चिल्लाएंगे तो यहां से सब भाग जाएंगे और सबसे पहले मैं भागूंगा. थर्टी 31 धावा धाफलकावरती. भाग्यश्री विचारे बॉलिंग मार्क परती. हा फटका चांगला है. हम सुनेंगे ही नहीं आप कितना भी चिल्लाओ. 32. नाही टीमला सपोर्ट करतायत चांगली गोष्ट आहे.
32. शेवटचे 2 बॉल. चला बाकी प्लेयर्स उभे राहा. तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लवकर लवकर खेळपट्टीवरती दाखल व्हायचं. दिव्य शांती रेसिडेंसी, बाकी प्लेयर्स आप रेडी हो जाओ. सिंगल ही मिलेगा. लास्ट बॉल 33 रन्स स्कोर कार्ड के ऊपर है. अब प्रहार किया जाएगा. लोअर फुल टॉस की गेंद डीप स्क्वायर लेग में बढ़िया फील्डिंग. सिंगल मिला. ओवर की होगी समाप्ति. 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 34. 2 विकेट के नुकसान पर अब आने वाली सेकंड इनिंग में देखेंगे 34 रनों का पीछा किस तरीके से किया जाएगा. चलो 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 फील्डिंग लगा लो. पुढील मॅचचा टॉस आपण पाहणार आहोत. टीम्स रेडी आहेत. कोहली कोलॉक, थंडरबर्ड्स आणि एरोहोम्स बरोबर आहे कॅप्टन. या दोन्ही टीम तिकडेच आहेत. दोन्ही मग टॉस तिथे झालाय. टॉस इथे करायचंय. चला चला फिल्डिंग लावून घ्या. आपापली जागा घ्या सर्वजण. टेक युअर पोझिशन प्लेयर्स. सर आता ओरडा एकदा जरा. भागो ओरडा ओरडा म्हणजे आपापली जागा घेतील. येस. हा टॉस साठी दोन्हीने एकच आलेत. अजून एक कुठली टीम आहे. अच्छा एरोहोम्सचे कॅप्टन आलेत किटवरून मला म्हणजे. अच्छा हा ओके ओके. कोहली कोलॉक आणि एरोहोम्स. ठीक आहे ठीक आहे. असू द्या असू द्या असू द्या. करूया टॉस. कारण काय होतं आम्हाला पण ते रंगीबिरंगी किट जे तुमचे असतात एकमेकांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी. रंग तर प्रत्येकाच्या आवडीचे असतात परंतु खेळण्यामध्ये आता सर्व दंग असतील. बघूया कोण एकमेकांना तंग करेल. प्रियंका मानवटकर स्ट्राइक एंड वरती. नॉन स्ट्राइक एंड वरती डॉक्टर तेजस्विनी भोसले. पहिल्या चेंडूवरती रिस्क आणि ते सिंगल विथ बॅट. सर हा ओके ओके. बघा मी इथे पंचांना सॉरी म्हणेल की निर्णय आपला लवकर थोडस यावा. टॉस झालाय. कोहली कोलॉक थंडरबर्ड्स टीमने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. इथे चौकार आला. 5 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये. 34 बॉल 30 हे समीकरण. काहीसा कानमंत्र दिला गेलाय. देणं गरजेचं आहे. चर्चा होती तिथे डिस्कशन होती की नेमकं काय करायचं. कुठे काय घडतंय आणि काय बिघडतंय. ज्या चुका होतील डेफिनेटली त्या चुकांवरती दुरुस्तीकरण करणं गरजेचं आहे. परंतु चर्चा इतक्या वेळ चालणार नाही. प्लीज 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 इतक्या वेळ चर्चा नको. चौतीस बॉल 30 धावा 34 बॉल. डॉक्टर तेजस्विनी भोसले पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार. बैक टू बैक. जब जब मिलेगा डॉक्टर तेजस्विनी भोसले को मौका हर बार ये जड़ देंगे चौका. डॉक्टर येते काही करू शकतात. गोलंदाजांचं काम काय असेल की त्यांना डॉट बॉल्सची डोकीदुखी द्यायची आणि ते चौकाराचं इंजेक्शन देत आहेत. ओ इथे विकेट कीपर कडून चूक झाली होती. चेंडू निसटला होता. बॅकअप तिथे दिला गेला. 22च्या स्वरूपात इथे ही धाव आली. स्नेहल विकेट किपिंग चा भार सांभाळत आहेत. आणि प्रिया यांचा बॅकअप यापूर्वी आपण पाहिलं. चांगला स्टॉप केला बॉल. परंतु इथे पंच कळवतील इट इज
वाईड +1. अतिरिक्त 2 धावा. 12 धावा धाफलकावरती. 12 धावा धाफलकावरती. 32 बॉल 23. इथे देखील फुलर. ओहो क्या बात आहे. बॅकफुटला थांबून झटपट पटापट तिथे स्क्वेअर कट. चौकार. चौकाराच्या मदतीने धाफलकावरती 16. पहिल्या 5 चेंडूंमध्ये स्कोर सुरू झाला. रन्स सुरू केल्या तिथे बॅटर्सने आणि स्पेशली डॉक्टर तेजस्विनी. 4 मध्ये 12. अच्छा, ज्या 12 बनवल्यात त्या 3 चौकाराच्या मदतीने. समीकरण असणार इथून पुढे 30 बॉल 19. षटकाची समाप्ती झाली. बॉलिंग मार्कवरती येतील बॉलर. नाव असेल श्रुती. श्रुतीला देखील इथे चांगली कामगिरी करायची. श्रुती पांडे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षिका तिथे तैनात. सिंगल आली आहे. एका धावेवरती बॅटर्स देखील थांबतील. 29 बॉल मध्ये 18 पाहिजे धावा. इथे देखील जमिनी समांतर फटका. ओ हो क्या बात आहे. फुटबॉल स्किल. सिंगल च्या मदतीने 18. समीकरण 28 बॉल 17. काय होऊ शकतं या मॅच मध्ये. आता वाट दिसते तसं नसतं. कधी लक्षात ठेवा. इथे ओव्हर द बॉलर्स हेड. ओ फोटोग्राफर बाल बचे. 19. 27 बॉल मध्ये 27 चेंडूंमध्ये 16 धाव्यांची गरज. 19 तर झाल्यात. इथे फाईन लेगला चेंडू निघाला. क्षेत्ररक्षिका धावत पळत जात आहेत. अडवलाय बॉल. व्हेरी गुड. मनस्वी. चांगली फिल्डिंग. 21 धावा धाफलकावरती. 21. पुढचं समीकरण आपण पाहतोय 26 बॉल 14. हो इथे देखील गॅप मध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर. डीप कव्हर पॉइंट. तिथे उभ्याच. हसते हसते कट जाय रस्ते. ये रास्ते 4 के. 25 बॉल 10. 25 बॉल 10 रन. 10 रन 25 बॉल. परफेक्ट 10 वुमेन. इथे लक्षाचा सहजरित्या पाठलाग करतायत. काहीतरी चुका झाल्यात. इथे फिल्डिंग टीमला देखील लक्ष देणं गरजेचं आहे. अजून रन्स कमी पडलेत हे देखील तितकंच खरं. दिव्य शांती रेसिडेन्सी. इथे बॅटची कडा हलकेसी. यामध्ये बॉल पाठवला गेला. तिथे उचलावा लागेल. लवकर फेकावा लागेल. नाहीतर बॅटर 2 धावा पळून काढतील. 2 षटकांचा खेळ संपला धाफलकावर. 27. 11 आल्या या षटकामध्ये. आता समीकरण असणार आहे 24 बॉल 8. परंतु बॅटिंग टीमच्या डगआउट मधील प्लेयर्स इतके शांत का बसलेत काय कळेना. तुमचा चिअरिंग कुठे. आवाज दिला पाहिजे तुम्ही. एकमेकींसोबतच चर्चा करताय. बॉलिंग मार्क वरती अंजली. सॉरी अंजली नाही अंजू आहे. अंजू जैन. प्रियंका मानवटकर. तिथेच चांगला फटका खेळल्यात. सिंगल आली आहे. कारण हे बरोबर आहे. ठरवलंय की कोणीतरी एकीने अग्रेसिव्ह खेळायचं आणि दुसरीने सिंगल डबल. 23 बॉल 7. वाईट बॉल. बावीस बॉल 5. आता मला समजलं ते सारखं सारखं भागो भागो का म्हणतात. सांगतो मी या बॉल नंतर. ओ हो इथे बॉल हवेत आणि निसटला कॅच. सिंगल आली. ओम शांती ओम चित्रपट कदाचित बघून आले ते शाहरुख खानचा. त्याच्यामध्ये होता ना भागो. आणि नंतर एक जण म्हणायचा वाक ऍक्टिंग कर. 21 बॉल 4. इथे देखील फटका कमालीचा आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षिका धावत पळत गेले आणि हे घ्या विनिंग स्ट्रोक. डॉक्टर
तेजस्विनी भोसलेच्या बॅटमधून. अभिनंदन विनिंग टीम. मॅच फिनिश. चला बाकी पुढची टीम टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे लगेच. कोहली क्लॉक थंडरबर्ड्स बरोबर आहे. टॉस जिंकून फिल्डिंग